फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कर्नल साहेब, तुमचा संजीवनी विला आमच्या हिला म्हणजे स्नेहाला फार आवडला. आणि तुम्हाला? ऑफकोर्स मला तर आवडलाच. एवढा सुंदर बंगला तुम्ही विकाल असं वाटलं नव्हतं कधी. अहो, कधीतरी विकायलाच हवा होता ना, कारण माझ्या मागे माझी एकुलती एक नात आहे आणि आता माझं वय झालंय तेव्हा निर्वाह करायला सारखी नाही. तेही खरंच आहे म्हणा, पण बंगला मात्र फारच सुरेख बांधला का तुम्ही? नाही, मी नाही बांधला, मला तो वारसा हक्काने मिळाला. संजीवनीच्या लग्नात मी तो भेट म्हणून दिला. संजीवनी म्हणजे माझी एकुलती एक मुलगी. श्रीकांत देसाईशी तिचं लग्न झालं. श्रीकांत देसाई म्हणजे ते फेमस पेंटर? हो. ते सध्या पॅरिसला असतात ना? हो. लग्न झाल्यावर 3 वर्षांनी संजीवनी गेली, मागे एक छोटी मुलगी ठेवून. त्यानंतर श्रीकांत पॅरिसला गेला. माझी नात आजोळीच वाढली आणि गेल्याच वर्षी माझी पत्नी गेली. हो. हाऊ सॅड. हाय ग्रँडपा. हाय. ही माझी नात शर्वरी. आणि शर्वरी हे किशोर केडी, किशोर केडी. हा, किशोर केडी. हॅलो. द न्यू ओनर ऑफ संजीवनी विला. चेक देतोयस ना? हो. कर्नल साहेब, हे तुमचं बंगल्याचं फायनल पेमेंट. थँक्स. बरं, कधी जाताय राहायला? आजच संध्याकाळी. हा, म्हणजे सामान वगैरे गेलंय, आम्ही जाऊ संध्याकाळपर्यंत. ओके. थँक्यू व्हेरी मच कर्नल साहेब. येऊ? थँक्यू. चला. Come on, Rocky. चल. वेलकम सर. वेलकम मॅम. हाऊ नाईस. थँक्स स्टेला. सामान वगैरे लागलं ना नीट? येस सर, यू जस्ट कम इन. चला. अरे चल रॉकी. याला काय झालं? आज चल 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 ना रॉकी. रॉकी. किशोर, अरे राहू दे त्याला बाहेरच. नवीन जागेत आलं ना की कधी कधी कुत्री घुसतात. कम हियर.
बेटा, उगाच सेंटिमेंटल होऊ नको. ग्रॅम्पा, तुम्ही तो बंगला विकायला नको होतात. हो, पण आपण तिथे राहत होतो का? नाहीतरी रिकामाच होता तो. तुम्हाला कळत का नाही ग्रॅम्पा? माझ्या ममाच्या आठवणी आहेत त्या बंगल्यात. आपण संजीवनी फक्त तुझी आई नव्हती, आमची मुलगी होती. ती गेली ना, तेव्हा तुझी आजी आणि मी कोलमडून गेलो. परंतु तुझ्याकडे पाहून सावरला आम्ही स्वतःला. आता मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? हा बंगला, ही सगळी इस्टेट, इट्स ऑल फॉर यू. आय केअर अ डॅम फॉर इस्टेट. मला फक्त ते घर हवं होतं, माझ्या ममाचं घर. पण आता हे सगळं बोलण्यात काय उपयोग आहे? तुम्ही तर तो बंगला विकून टाकलाय. पण मी एक सांगते ग्रॅम्पा, मी अधून मधून जाणार त्या बंगल्यावर. तू तिथे जायचं नाही. ग्रॅम्पा, तुम्ही नाही म्हणजे तू तिथे जाऊ नकोस, कारण तिथली लोक डिस्टर्ब नाही का होणार. संजीवनीला, तुझ्या आईला जाऊन खूप वर्ष झाली, तेव्हा तिच्या आठवणी मनातून काढून टाक. बाहेर सगळं होल वर्ल्ड फॉर यू. गुड नाईट ग्रॅम्पा. काय? अरे इतका वेळ काय बघतोस त्या फोटोकडे? काही नाही. ही शर्वरीची आई म्हणजे संजीवनी असणार. मग नाही, मग काही नाही. मी विचार करत होतो, शर्वरी अजिबात यांच्यासारखी दिसत नाही ना. हे किती वेगळी दिसते. हो काय म्हणजे डोळ्यासमोर अजून जात नाही वाटतं शर्वरी. तुझं ना, इट वॉज जस्ट अन ऑब्झर्वेशन म्हणून मी म्हटलं. ते बघितलं सकाळचं तुझं ऑब्झर्वेशन. तू पण काय कधी पण सुरू होतस. अरे आपल्या वडिलांवर गेली असेल ती. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. बाय द वे, तिच्या वडिलांचा स्टुडिओ इथेच आहे वरती. काही पेंटिंग्स असतील, आपण बघूया. हो चालेल. हा चल चल. कोण आहे? कोण रडतंय? किशोर, तुला ऐकू येतोय आवाज? हो, बाईचे हुंदके ऐकू येत आहे. आवाज आतून आल्यासारखा वाटतोय. अरे व्हेरी कन्फ्युजिंग. आता येत नाही आवाज. मे बी आपल्याला भास झाला असेल. अरे दोघांनाही एकसारखाच भास कसा होईल? स्पष्ट आवाज होता तो रडण्याचा. स्टेला असेल का? स्टेला मगाशीच घरी गेली. फॉरगेट इट. जाऊ दे ना, आपण स्टुडिओ बघूया. चल. हो ये. जरा विचित्रच वाटते ना इथे. सगळं असं अंगावर आल्यासारखं वाटतंय.
मास्टर. पण अर्धवट आहे हे चित्र, नाही असं तुला नाही वाटत? किशोर, परत तोच रडण्याचा आवाज. इथं काहीतरी आहे, नक्कीच काहीतरी आहे. एक गुड. Yes, even I can feel that. चल चल आपण जाऊया इथून. चल चल. किशोर, किशोर, काय झालं? ती फुलं पाहिलीस? फार कोमेजून गेली ते. मी आत्ताच ठेवली होती इथे. किशोर, अरे काय चाललंय इथे? काय घडतंय इथे? Come on, let's go. नाही, पण तू अचानक कशी आलीस? का? माझं इथे येणं आवडलं नाही तुम्हाला? अगं तसं नाही, एवढ्या रात्री एकटीच आलीस ना म्हणून थोडं विचित्र वाटलं. खूप आठवण आली मम्माची, म्हणून आले. ओके. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. खूप लहान होते मी मम्मा गेली तेव्हा. 2-3 वर्षांची असेल. धड चेहराही आठवत नाहीये तिचा. फक्त फोटोतच बघितला. ह्याच घरात गेली मम्मा. Yes, I know. I can understand. Can you smell something? Smell? Huh? सुगंध. अत्तराचा सुगंध. हाँ? नाही, मला तर कसलाच वास येत नाहीये. पण मला येतोय. चमेलीच्या अत्तराचा सुगंध. माझ्या खूप ओळखीचा आहे हा सुगंध. माझी मम्मा लावायची आहे अत्तर. मम्मा, मम्मा, शर्वरी, शर्वरी, शर्वरी. मम्मा, 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 मम्मा. God save me! God save me! वर त्या स्टुडिओ ती बाई पाहिली मी.
शर्वरी, मम्मा आली होती इथे. काय? मम्मा कुठे? कुठे कोण? तिथे तर कोणीच नाहीये. नाही, मम्मा आली होती. मी पाहिलं मम्माला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तू खाली चल. पण मी खरं सांगते. तू आधी खाली चल. किती वाजलेत बघितलंस? काय म्हणतील कर्नल साहेब? चल, मी तुला घरी सोडून येतो. चल. ग्रँडपा, मी इथेच. मला ठाऊक आहे कुठे गेली होतीस. संजीवनी विला होय ना? मी होय ग्रँडपा, मम्माला भेटायला गेले होते आणि ती मला भेटली सुद्धा. व्हॉट नॉनसेन्स. मी खरं सांगते, मम्मा दिसली मला ग्रँडपा. चरू बेटा, तुझ्या आईला जाऊन 17 वर्ष झाली. You must try to forget her. How can I forget my mama, grandpa? तू नादावलीस. तुझ्या आईच्या आठवणींनी पछाडलंय तुला. You are obsessed with her memories. I know that. But I can't help it. आज गेलीस. पुन्हा त्या बंगल्यावर जायचं नाही. बजावून ठेवतोय तुला. Otherwise काय? Otherwise, I'll have to take stern action. Stern action? पुन्हा त्या बंगल्यावर गेलीस तर या शहराबाहेर नेऊन ठेवीन मी तुला. ग्रँडपा, जाऊन झोप आता. रॉकी, रॉकी, रॉकी कुठे गेला? रॉकी कुठे गेला? कम ऑन रॉकी, रॉकी. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे, हा तुमच्याकडे? मी डॉक्टर ब्रिगांजा. मी किशोर केणी. थँक्स फॉर ब्रिंगिंग हिम बॅक. इट्स ओके. मी कर्नल राणेंना चांगला ओळखतो. मी फॅमिली डॉक्टर आहे त्यांचा. हो, इज इट? या. नाईस मीटिंग यू डॉक्टर. या ना, आत या. आपण चहा घेऊ एकत्र. हो, इट्स माय प्लेजर. या या, चलो. रॉकी, रॉकी, चल ना. अरे खरा चल रॉकी. कालपासून असंच करतोय. कम ऑन रॉकी, कम हियर रॉकी, कम हियर. गॉड सेव मी, गॉड सेव मी. वर त्या स्टुडिओत ती बाई पाहिली मी. स्टेला, रिलॅक्स. तू थोडा वेळ किचनमध्ये जाऊन बस. हां, जा. बसा ना.
किशोर, मला वाटतं हा बंगला विकत घेऊन आपण फार मोठी चूक केली. अरे कालपासून काय काय घडते इथे. सॉरी टू इंटरप्ट यू, पण काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे इफ यू डोंट माइंड. खरं म्हणजे तुम्हाला सांगायला तसं काहीच हरकत नाही डॉक्टर. अहो काहीतरी विचित्र घडतंय या घरामध्ये. म्हणजे आमच्याशिवाय सुद्धा कोणतरी या घरामध्ये वावरतंय असं वाटतंय आम्हाला. आणि शर्वरी आली होती ना काल, कर्नल राणेंची नात, तिला तिची आई दिसली. दॅट एक्सप्लेन्स द स्ट्रेंज बिहेवियर ऑफ युअर डॉग. किशोर, असं म्हणतात कुत्र्यांना आणि बऱ्याच जनावरांना सुपर नॅचरल गोष्टींचं अस्तित्व जाणवतं. इथेही तसंच काहीतरी असणार आणि म्हणूनच रॉकी घरात यायला तयार नाही. आणि या घरात ट्रॅजेडी घडली आहे. हो, ते कळलंय आम्हाला. संजीवनी या घरातच मरण पावली. ती संजीवनीला नैसर्गिक मरण आलं नाही, ती टेरेसवरून पडून वारली. पण म्हणजे एक्झॅक्टली काय झालं होतं? आत्महत्या? नाही, ऍक्सिडेंट. संजीवनीचं श्रीकांत देसाईशी लग्न झालं होतं. श्रीकांत हा एक पोर्ट्रेट पेंटर होता. त्याची एक मॉडेल होती, सुगंधा. खूप सुंदर आणि तरुण होती ती. एका गोवेकर्णीची मुलगी होती ती. श्रीकांत तिच्या प्रेमात पडला होता. त्या दोघांचंही अफेअर होतं. अरे बापरे. मग संजीवनीला हे कळलं? नाही, आधी नव्हतं माहीत. पण एक दिवस तिनं दोघांना एकमेकाच्या मिठीत पाहिलं आणि मग तिनं आकांड तांडव केलं. तिनं श्रीकांतकडे सुगंधाला सोडून दे म्हणून हट्ट केला. मग श्रीकांतनं सुगंधाला मुंबईला पाठवलं. आणि संजीवनीला इकडे मुलगी झाली. 2.5-3 वर्षांनी सुगंधा कुणालाही न सांगता मुंबईहून इथं आली. तिचं लव्ह लाईफ संजीवनीनं संपवल्यामुळं ती खूप चिडली होती. तिनं संजीवनीच्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं कशासाठी? केवळ आकसापोटी. ती शर्वरीला पळवत असताना संजीवनीनं तिला पाहिलं. ती पळत पळत टेरेसवर गेली. तिथं दोघांची झटापट झाली आणि टेरेसवरून संजीवनी खाली पडली आणि जागीच तिचा जीव गेला. आणि सुगंधा, तिचं काय झालं? तिला न्यूमोनिया झाला. संजीवनीची एक मैत्रीण होती, नर्स एन्सेला. माझ्या वडिलांकडेच काम करायची. तिनं सुगंधाची शुश्रूषा केली, पण काही उपयोग झाला नाही. महिन्याभरात तीही गेली. दिस इज रिअली व्हेरी ट्रॅजिक. मग शर्वरीला आजी आजोबांच्या हाती सोपवून श्रीकांत पॅरिसला निघून गेला. याचा अर्थ संजीवनीचाच आत्मा या घरामध्ये घुटमळतोय. तिच्या मनात काय आहे हे देवच जाणे. आपल्याला ते कळू शकतं. देअर इज अ वे. बट हाऊ? आपण सेन्स केलं तर. सेन्स? वी आर ऑलमोस्ट रेडी. मला खूप नर्वस वाटते रे. आपण चालू करायचं का? हो. मी बघतो. शर्वरी, तू? डॉक्टर अंकल, तुम्ही इथे? आणि हे सगळं काय आहे? सॉरी बेटा, तुला नाही कळणार. लहान आहेस तू.
प्लीज अंकल, मी मोठी झाले आता. शर्वरी अगं आम्ही सियांस करतो. सियांस? सियांस म्हणजे गेलेल्या माणसांना कॉन्टॅक्ट करून बोलवतात तेच ना? या समथिंग लाईक दॅट. कोणाला बोलवताय तुम्ही? सांगा ना. हो, नाव आहे ना. माझ्या मम्माला बोलवणार आहात ना? यू गेस्ट इट. मी पण बसणार तुमच्यासोबत. मलाही बोलायचंय मम्माशी. हे बघ शर्वरी, मला असं वाटतं की तू लेटर घ्या. संजीवनी तिची पण आईच आहे ना. दिसतंय ते खरं नाही. विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवू नका. मी सुगंधा. पण तू इथं कशी? काय चाललंय? डॉक्टर प्रधानचा तुम्ही इथं? वेल कर्नल, वी आर डुईंग सियन्स. नो नो, यू आर प्लेइंग डेंजरस गेम. शर्वरी, मी तुला काय बजावलं होतं? आय एम सॉरी ग्रँडपा. चल घरी चल. चल. सॉरी कर्नल. यू नीड नॉट फील सॉरी. खरं तर शर्वरीने इथे यायला नको होतं. चल घरी चल. चल. आपलं सेन्स चुकलं का? नाही. पण मग सुगंधा? होतं असं कधी कधी. कुणीतरी कुठलं तरी स्ट्रॉंग स्पिरिट मध्येच घुसतं. अनइन्व्हायटेड. अनाहूत? येस, दॅट्स द वर्ड. अनाहूत. आपण संजीवनीच्या आत्म्याला आवाहन करतो, पण मध्येच सुगंधाच्या आत्म्यानं प्रवेश केला, शर्वरीच्या माध्यमातून. आय थिंक शर्वरीला धोका आहे सुगंधापासून. पण माता? मे बी संजीवनीचा आत्मा प्रोटेक्ट करेल शर्वरीला. लेट्स होप फॉर द बेस्ट. हॅलो हॅलो अर्चना. ओ कर्नल राणे, आय वॉज वेटिंग फॉर यू. ही शर्वरी किती मोठी झाली ना. अन्सेला तुझ्या मम्मीची क्लोज मैत्रीण डॉक्टर सिनियर ब्रगांझा बरोबर होती. आता हे सॅनिटोरियम मॅनेज करते. आय स्टील रिमेंबर संजीवनी. तुला इथे राहायचंय काही दिवस? म्हणजे तुम्ही मला जेलमध्ये टाकताय ना? व्हॉट आर यू सेइंग बेबी? तुला इथे फार बरं वाटेल. तू काही काळजी करू नको. बरं वाटेल म्हणजे? मी आजारी वाटते तुम्हाला? हे बघ, फक्त थोडे दिवस.
ॲज यू विश. बरं, मी चलतो. डोंट वरी कर्नल, आय विल टेक केअर. माय गॉड, काय झालं काय? शर्वरी इज इन डेंजर. काय? हो, कर्नल राणेंनी कालच तिला अँसेलाच्या सॅनेटोरियम मध्ये नेऊन ठेवले. अरे देवा, आता काय करायचं? वी मस्ट हरी. आपल्याला ताबडतोब तिला सोडून आणणार आहोत. बीपी जरा वाढले. काय करणार, काल त्याला दगदग झाली, पटचीला गेलो होतो. आता या वयात धावपळ दगदग चांगली नाही. काय करणार, शर्वरीला थोडं दूर ठेवायला हवं ना. सारखी आईची आठवणीत राहिली तर वेळ लागेल तिला. खरंय तुमचं म्हणणं. अँसेलाच्या सॅनिटोरियम मध्ये ठेवलाय. गुड, नाईस डायव्हर्शन फॉर शर्वरी. ओके, आता विश्रांती घ्या आणि काही त्रास वगैरे वाटला तर मला लगेच फोन करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. किशोर, काय झाले? अनबिलीव्हेबल, माझा विश्वासच बसत नाहीये याच्यावर. अरे पण झालंय तरी काय? ही डायरी श्रीकांत देसाईंची मला त्यांच्या काल स्टुडिओत सापडली. गुड मॉर्निंग डॉक्टर. या 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 डॉक्टर. डॉक्टर, अगदी बरं झालं आलात. या ना, बसा. या ना, बसा. डॉक्टर, ही श्रीकांत देसाईंची डायरी. डॉक्टर, तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही मला काल सुगंधा आणि संजीवनीबद्दल जे काही सांगितलं ते सपशेल खोटं होतं. व्हॉट? येस, श्रीकांत देसाईंनी त्यांच्या डायरीत तसं लिहून ठेवलंय. शर्वरी ही संजीवनीची मुलगी नाही. काय? आर यू सिरियस? ऑफकोर्स. मग शर्वरी कुणाची मुलगी? सुगंधाची. सुगंधाची? येस. मी तुम्हाला वाचूनच दाखवतो ना. ऐका, माझे आणि सुगंधाचे संबंध जेव्हा संजीवनीला कळले तेव्हा ती प्रचंड संतापली. माझा नाईलाज झाला. मी संजीवनीला खोटं वचन दिलं की मी सुगंधाला सोडून देईन. मी सुगंधाची मुंबईत राहण्याची व्यवस्था केली. संजीवनीला हे ठाऊक नव्हतं, पण मला माहित होतं की सुगंधाला दिवस गेलेत. काही दिवसांनी सुगंधाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. मुलगी बापाविना वाढतेय हे सुगंधाला सहन होत नव्हतं. एक दिवस तिनं धीर केला आणि ती मुलीला घेऊन इथे आली. तेव्हा मी घरी नव्हतो. सुगंधानं बेल वाजवली. संजीवनीने दार उघडलं. सुगंधाला दारात पाहून तिचा तिळपापड झाला, धक्काही बसला. सुगंधानं मुलीला पुढ्यात धरून म्हटलं, ही श्रीकांतची मुलगी, प्लीज तिला तिच्या वडिलांना बघू द्या, प्लीज. संजीवनी म्हणाली, अगं 10 उकिरडे फुंकणारी तू माझ्या नवऱ्याला फसवायला बघतेस काय? सुगंधानं तिच्या विनवण्या केल्या, पण संजीवनी आणखीन संतापली. तिने सुगंधाच्या मुलीला हिसकावलं आणि ती आत पळाली. सुगंधही जीवाच्या आकांतानं तिच्या मागे पळाली.
सुगंधाला प्रचंड धक्का बसला होता. संजीवनीच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू अशीच झाली. मात्र संजीवनीची मैत्रीण अँसेलाला मात्र विश्वास नव्हता. शर्वरी संजीवनीची मुलगी नाही हे केवळ तिलाच ठाऊक होतं आणि अर्थात कर्नल राणेंना. काय कर्नल राणेंना माहित आहे की शर्वरी त्यांची रक्ताची नात नाहीये आणि तरी पुढे वाचा. हो, खरी हकीकत माहीत असूनही कर्नल राणेंनी शर्वरीला जवळ केलं. उदार मनाने त्यांनी मला आणि सुगंधाला क्षमा केली. पण तशातच सुगंधाला न्यूमोनिया झाला. संजीवनीच्या मैत्रिणीने अँसेलाने तिची शुश्रूषा केली असं सगळ्यांना वाटतं. पण माझी खात्री आहे की आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी चुकीची औषधं देऊन तिने सुगंधाला मारून टाकलं. Oh my God! काय झालं काय? शर्वरी इज इन डेंजर. काय? हो, कर्नल राणेंनी कालच तिला अँसेलाच्या सॅनेटोरियम मध्ये नेऊन ठेवले. अरे देवा, आता काय करायचं? वी मस्ट हरी. आपल्याला ताबडतोब तुला सोडून आणणार आहोत. हो, चला चला, मी गाडी काढतो. त्या थडकला सुगंधाची पोर. थांब, तुलाही तुझ्या आईच्या भेटीला पाठवते. शरू बेटा, कुठे गेली? मम्मा थांब शर्वरी, ती तुझी आई नाहीये. काय? ही माझी मम्मा नाहीये. Where is Sharwari? She's gone. मम्मा, 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 मम्मा. मम्मा थांब शर्वरी, ती तुझी आई नाहीये. काय? ही माझी मम्मा नाहीये. तू तिचं ऐकू नकोस. ये बेटा, माझ्या जवळ ये. ती तुझ्या जीवावर उठली. मागे फिर, मी तुझी खरी आई आहे. पण कशावरून? तुझा विश्वास नाही बसत? चमेलीच्या अत्तराचा गंध? म्हणजे तूच माझी खरी मम्मा आहेस? तू आधीही तिला मारायचा प्रयत्न केलास, पण माझ्या मुलीला मी नाही मरू देणार. तेव्हाही तू हारली होतीस आणि आता मी तुला नाही जिंकू देणार.
शर्वरी शर्वरी मामा शर्वरी मामा चल बेटा या नाही चल स्माइल व्हेरी गुड